मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारी आणि ललित मोदी यांच्या लंडन भेटीवरून उठलं वादळ। मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांकडे मागितलं स्पष्टीकरण। मालवणीमधल्या विषारी दारूच्या मृतांची संख्या पोहोचली 94 वर। तपास क्राईम ब्रांचकडे सुपूर्द। 20 जणांना अटक। मुंबईमध्ये सकाळपासून असलेला पावसाचा जोर ओसरला। रिपरिप मात्र सुरूच। यवतमाळमध्ये 17 तासांपेक्षा जास्त वेळापासून सुरू आहे मुसळधार पाऊस। राजपथावर रंगला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य कार्यक्रम। हे एक दिवसाचं सेलिब्रेशन नाही तर एक चळवळ। पंतप्रधानांनी संबोधित केलं। तसंच 39,000 लोकांनी घेतला सहभाग। नागपुरातल्या यशवंत स्टेडियमवर 21,000 लोकांनी केला योगा। तर नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांसाठीही योगा कार्यक्रमाचं आयोजन। करगिलमध्ये जवानांनीही योगा करून साजरा केला योग दिन। देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रम तर बॉलिवूडच्या कलाकारांनीही केला योग दिन साजरा। जगात 177 देशांमध्ये उत्साहात साजरा झाला योग दिन। न्यूयॉर्कमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही सांगितलं योग साधनेचं महत्त्व। आणि आता योगा होतोय कमर्शियल। देशभरातल्या योग प्रशिक्षकांची वाढती मागणी। प्रशिक्षकांच्या मागणीत 30 ते 40% वाढ।